हॅलो, जाऊया मॅचच्या दिशेने. या मॅच साठी 1100 रुपयाचा प्राइस आहे. पहिला चेंडू मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. राकेश प्रभू उर्फ पोलाड या नावाने प्रसिद्ध असताना हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच मात्र डेडिकेट केले गेले जाते पंकज साठी. तसेच आत्ताच ज्यांचं आगमन होतंय अर्चना आदित्य बिल्लारे मात्रा नगर परिषदेच्या नगरसेविका, तसेच ऐश्वर्या निखिल शिंदे मात्रा नगर परिषदेच्या नगरसेविका मात्र इथे उपस्थित होत आहेत. तसेच माजी नगरसेविका वर्षाताई रॉड्रिक्स ह्या देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. सचिन साठी देखील एक बक्षीस आले सुनील शिंदे सरांकडनं, मात्रा नगर परिषदेचे नगरसेवक यांच्याकडनं सचिन साठी 400 रुपयाचं प्राइस मात्र इथे आलंय. हे एक चांगली गोलंदाजी त्यांनी केली त्यांच्यासाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोरबोर्ड मात्र पोचला गेलाय 1 वरती. दुसरी सेमी फायनल तुम्ही पाहताय. एका साईडला असेल मुकद्दर संघ तर एका साईडला असेल सचिन इलेव्हन संघ. दोन बलाढ्य संघ मात्र तुम्ही मैदानामध्ये पाहताय. गोलंदाजीच्या मार्गावरती स्लो चेंडू मात्र टाकला जात होता. कारण या गोलंदाजाकडनं ऐकवान खेळाडू म्हणून खास आमंत्रित केला गेलाय. कारण घनसोलकर खरोखर चांगला एक ऐकवान सितार आहे, मोठा स्टार आहे. मॅच एकदम शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला रंगतदार दिसेल. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत, नामवंत संघ आहेत. एका साईडला असेल मुकद्दर संघ, तो यावर्षी 41 वर्षामध्ये पदार्पण केलेला संघ आहे. यावेळेस थोडा खराब चेंडू, खराब गोलंदाजी मात्र या गोलंदाजाची करंजी आपल्याला बघायला भेटते. पंच आमच्याकडे फिरतायत. सलग दुसरा वाईट मात्र इथे बघायला भेटतोय. धावसंख्या पोहोचते ती 3 वरती. सगळ्या मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत असेल. वेलकम सर्वांचं. एक चांगली गोलंदाजी मात्र इथे करावी लागेल. एक सेमी फायनलचा दुसरी सेमी फायनल तुम्ही पाहताय. अंगावरती काटे येणारा हा देखील सामना आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला रंगतदार मात्र हा सामना बघायला भेटेल. कारण कोणताही संघ माघार घेणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत. गिरजा शिंदे बघा, लकी ड्रॉ मात्र इथे काढला जातोय. गिरजा शिंदे ही लकी विनर ठरते. गिरजा शिंदे आपलं लकी विनरचं प्राइस घेऊन जायचंय. सबिया शेख ही एक लकी विनर ठरते. ज्या दोघींची नावं घेतलेत आपलं प्राइस घेऊन जायचंय. सबिया शेख. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू मात्र इथे टाकला जातोय. एक धाव मात्र लेग बाईच आम्हाला पंच मात्र सांगतायत. एक धाबेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 4 वरती. कुणाकडनं 200 रुपये मानस साठी, 200 रुपये पंकज साठी. सचिन डेबे यांच्याकडे 400 रुपये दिले गेलेत. तर मानस आणि पंकज पैसे घेऊन जायचे. पैसे माझ्याकडे आहेत. यावेळेस बैठक शॉट मात्र बघायला भेटतोय. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, पोलार्ड का षटकार देख, पोलार्ड का षटकार देख, षटकार देख. या षटकारच्या साह्याने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 10 वरती. या सामन्यासाठी प्रवीणजी सपकाळ मात्रा नगर परिषदेचे नगरसेवक यांच्याकडनं 1100 रुपये रोख प्राइज आहे. जो संघ विजय होईल त्याला मात्र हे 1100 रुपये दिले जातील. यावेळेस मात्र आक्रमण चढवतोय राकेश प्रभू, मॅन फ्रॉम पालघर इथून बिलॉंग करणारा खेळाडू. परंतु त्याच्या समोर आव्हान असेल करण घनसोलकर याचा. मॅन फ्रॉम पनवेल इथून बिलॉंग करणारा हा खेळाडू. यावेळेस मात्र एक चांगला फटका मात्र इथे बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक अजय बसमा चेंडू जवळ जाणार. एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटतंय. पंकज आणि
पंकज हे 200 रुपयाचं प्राइस घेऊन जायचं पंकज. धावसंख्या मात्र पोहोचले जाते ती 12 वरती. पहिलं षटक मात्र इथे संपतंय. पहिले षटक इथे संपल्या गेलं. धावसंख्या मात्र पोहोचल्या गेले ती 12. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज जयेश भोईर, मॅन फ्रॉम पनवेल इथून बिलॉंग करणारा हा खेळाडू म्हणजे राकेश प्रभू पालघर. तर मात्र गोलंदाज जयेश पनवेल इथून बिलॉंग करणारा हा खेळाडू. एक चांगली मॅच मात्र तुम्हाला बघायला भेटेल. महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही पाहू शकता. फेटे येथे बांधल्या जातात सर्व मान्यवरांना. पहिली सेमीफायनल झाली. एक शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना आपल्या रंगतदार दिसला. अजय 11 सामना तो विजय झाला, परंतु अंगावरती काटे येणारा सामना होता. प्रेक्षक मात्र जे बसले होते ते उठून मात्र ती मॅच बघत होते, कारण तसे तो मॅच देखील झाली होती. परंतु पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या स्कोअरबोर्ड होती पोहोचले गेले ती 12. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज जयेश भोईर, यावेळेस स्लो चेंडू टाकला गेला होता. पॉइंटच्या दिशेने घेतलेला फटका. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धाब्याने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते. धावसंख्या पोहोचते ती 13. दुसरा षटक चालू असताना धावसंख्या मात्र इथे पोहोचल्या जाते 13. तुम्ही बघू शकता हा खेळाडू देखील एक नामवंत खेळाडू आहे. अनेक वेळा तुम्ही याला पाहिलं असेल. गोलंदाज सज्ज आहे, फलंदाज देखील रेडी आहे. यावेळेस बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. राकेश प्रभू उर्फ पोलाड या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू, परंतु निर्धाव चेंडू मात्र हा गोलंदाज टाकतोय जयेशला देखील माहिती हा आक्रमक फलंदाज आहे. याच्या बॅटतून अनेक मोठे फटके मात्र बघायला भेटतात. परंतु आताच ज्यांचं आगमन होतंय माथेरान नगर परिषदेच्या नगरसेविका अनिता गणपत रांजाने, तसेच गणपत रांजाने देखील इथे उपस्थित झालेत. यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक तिथे आहे संदीप, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु एक धावेवरती समाधान. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते 14. आणि ती तुझ्यासाठी लकी आकडा आहे हे मला देखील माहिती आहे, कारण 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे येतोय आणि तो युवा खेळाडूंसाठी काय आहे ते तुला चांगला देखील माहिती आहे. आणि तो तुझा आवडता अंक असेल 14, कारण 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे असं म्हटलं जातं. आणि तो फलंदाज जो फलंदाजी करतोय तो अरबाज, त्याचा लग्नाचा वाढदिवस आहे 14 फेब्रुवारी. त्याला तर खूप आवडता असेल तो. यावेळेस एक वेगवान चेंडू मात्र अरबाजला इथे टाकला जातोय. निर्धाव चेंडू कमबॅक करून देतोय हा गोलंदाज, कारण दुसरं षटक चालू आहे. जयेश फक्त 2 धावा खर्च केल्यात, एक चांगला कमबॅक करून दिलाय, कारण पहिल्या षटकात 12 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 चेंडू मध्ये आल्या, त्यात फक्त आणि फक्त 2 धावा. निर्धाव चेंडू इथे मात्र बघायला भेटतोय. खरं चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय. रामचा देखील इथे सन्मान आहे, सत्कार केला जाणार आहे. तो देखील तुम्हाला खेळाडू दिसेल. लोंगॉनच्या दिशेने मात्र त्याला इथे क्षेत्ररक्षणासाठी मात्र ठेवला गेलाय. यावेळेस बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव मात्र बघायला भेटतो. 3 चेंडू निर्धाव टाकलेत, म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं झालं तर खेताचा पंख कसा फिरतो तशी फक्त अरबाजची बॅट फिरत होती. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. धावसंख्या मात्र पोहोचल्या गेले ती 14 धावा आकडेपर्यंत.
दोन षटकांचा खेळ झालाय। पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी मात्र बघायला भेटली। धावसंख्या 14। प्रेशर इथे कुठेतरी प्रेशर येऊ शकतं। पंच फास्ट ताकीद द्या। दोन षटकांचा खेळ मात्र इथे संपला गेलाय। पहिल्या षटकामध्ये 12 धावा मात्र इथे कुठला गेल्या होत्या। एक लाजवाब षटकार देखील बघायला भेटला होता। त्याच्यानंतर मात्र अप्रतिम कमबॅक मात्र या गोलंदाजाने केला। जयेश याने काय जयेश म्हणत असेल ऐकवान सितारा म्हणून मला या मैदानावरती मात्र आणला गेलाय। एक खरखर कौतुकास्पद त्यांनी गोलंदाजी मात्र केल्या गेले। तिसरं षटक मात्र घेऊन आलाय संदीप वीर। एक वेगवान गोलंदाज आहे, रफ्तारचा बादशाह, रफ्तारचा शहेनशाह म्हणून ज्याला ओळखणारा जाणारा संदीप वीर मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल। परंतु समोर आव्हान असेल राकेश प्रभू पोलार्ड या फलंदाजाचं। बघा त्याची शरीरयष्टी जर पाहिली तुम्ही तर मात्र त्याच्या बॅटीच्या पट्ट्यात आला तर त्या गोलंदाजाचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही अशी शरीरयष्टी मात्र त्याची दिसते। कारण एखादा शॉट फुलटॉस चेंडू जर या गोलंदाजाला टाकला तर सीमा रेषा पलीकडे झाडण्याची ताकद या फलंदाजाच्या मनगटामध्ये आहे। हा कोणत्याही दिवशी कोणताही चेंडू खेळू शकतो ही याच्या मनगटामध्ये ताकद आहे। गोलंदाज सज्ज आहे परंतु गोलंदाज स्थानिक आहे। तो देखील मात्राने एक्सप्रेसी याच नावाने प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज आहे। याच्याकडे देखील भरपूर वेग आहे, चांगली लेंथ आहे, कुठलाही क्षणी कुठलाही चेंडू टाकू शकतो गोलंदाज संदीप। यावेळेस मात्र पुढ्यात टाकलेला चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून चेंडू निघून जातोय। येतोय मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2026 मधला आलेला खणखणीत दणदणीत राकेश प्रभूच्या बॅटला दणदणीत चौकार। या 4 धाब्यांनी धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 18। यावेळेस फुलटॉस चेंडू होता, एक चांगला फटका मात्र खेचला जातोय। अजय बसमा तिथे क्षेत्ररक्षण करतोय, त्याच्याकडनं चुकी होणार नाही। एक धाव मात्र घेतली जाते, एकही धाव नाही। स्ट्राईक स्वतःकडे ठेवल्या जाते मात्र यावेळेस फुलटॉस चेंडू होता। बॅट आणि बॉलचा एवढा सुंदर संपर्क झाला नाही। इथे मात्र मिस फिल्डिंग मात्र इथे बघायला भेटते। खराब क्षेत्ररक्षण रामवीर कडनं मात्र इथे बघायला भेटते। चेंडू निघून जातोय। मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 8व्या मधला येतोय। पोलार्डच्या बॅटून आलेला एक दमदार चौकार। या 4 धाब्यांनी धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 22। परंतु हा फलंदाज मात्र सांगतोय राकेश प्रभू मी का धाव नव्हती घेतली, माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे ताकद आहे की मी या धावा कुठेतरी पुढे नेऊ शकतो। आणि तशीच फटकेबाजी मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते। वैयक्तिक धावांवरती खेळतोय तो। 18-9 चेंडू मध्ये केल्यात त्यांनी त्या 18 धावा। अरबाजने मात्र 6 चेंडू खेळलाय, फक्त एक धाव मात्र केले। यावेळेस मात्र एक चांगला फटका क्षेत्ररक्षक अजय बसमत इथे आहे। एकही धाव मात्र इथे घेतले जात नाहीये। राकेश प्रभू स्वतःवरती विश्वास दाखवतायत। फुलटॉस चेंडू होता, फुल टोल उसूल करताना याला क्षेत्ररक्षक आहे परंतु जातोय निघून। पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषा पलीकडची भेट। येतात 4 धावा। तसेच आत्ताच ज्यांचं आगमन होतंय शिवसेनेचे शहर संघटक महिला शहर संघटक संगीताताई जांभळे मॅडम इथे उपस्थित होत आहेत।
तसेच शिवसेनेच्या युवती सेना अंकिता तोरणे मॅडम देखील इथे उपस्थित होत आहेत. तसेच प्रीतीताई कळंबे देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. योगिता चौगुले मॅडम देखील इथे उपस्थित झाल्यात. श्रुतिका दाबेकर मॅडम देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. इथे मात्र एक धाव मात्र इथे घेतले जाते. धावसंख्या पोहोचली जाते ती 27 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ह्या 6 चेंडू मध्ये किती धावा होतील इकडे लक्ष असेल मुकद्दर संघाचं. परंतु अजून देखील एक आयकॉन खेळाडू मात्र पॅव्हेलियन मध्ये बसलाय, वीरू. परंतु आता 6 चेंडूचा खेळ उरलाय आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा येतील इकडे लक्ष असेल मुकद्दर संघाचं. आणि या 6 चेंडू मध्ये कमीत कमी धावा कशा दिल्या जातील इकडे लक्ष असेल सचिन इलेव्हन संघाचं. गोलंदाजीच्या मार्गावरती रामवीर ज्याचा आपण त्याचा आपण सन्मान करणारे ऐतिहासिक विन आपल्या संघाला त्यांनी करून दिलं होतं. तो रामवीर मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आहेत. अनेक मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. वेलकम मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी साठी आपण वेळात वेळ काढून मात्र इथे उपस्थित राहिल्याबद्दल. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज आहे रामवीर. यावेळेस मात्र पुढ्यात टाकलेल्या चेंडूला सरळ फेकून दिलाय. अप्रतिम ब्रँडेड षटकार मात्र इथे बघायला भेटतोय. वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला, वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला. ठोकेगा षटकार लेकिन पोलार्ड झुकेगा नाही साला, झुकेगा नाही साला. धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते स्कोअर बोर्ड वरती ती 33. बघा खराब चेंडू होता आणि खराब चेंडू वरती प्रहार मात्र इथे चढवला जातोय. बॉल द्यायचा जुना बॉल ज्याच्यासाठी हा फलंदाज ओळखणार आहे राकेश प्रभू. तशीच फलंदाजी मात्र त्याच्या बॅटीतून आपल्याला बघायला भेटते. कारण 13 चेंडू मध्ये 29 धावांवरती फलंदाजी करतोय आणि पहिल्या चेंडूवरतीच रामवीरचं मात्र स्वागत केलं गेलं षटकार मारून. एक धुव्वादार फलंदाज आहे परंतु हा स्थानिक गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करू शकतो, कमबॅक करू शकतो. या गोलंदाजाकडे क्षमता आहे. जरी आयकॉन खेळाडू समोर उभा असेल तरी त्या आयकॉन खेळाडूला डॉट टाकण्याची कामगिरी हा खेळाडू सहज करू शकतो. एक आक्रमक फलंदाज राकेश प्रभू ऑन स्ट्राइक. चांगली मॅच मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना एक रंगतदार सामना मात्र दिसायला भेटेल. तसेच रोहित सरावते आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल. वेलकम मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. यावेळेस मात्र क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र मात्र इथे टाकलं गेलं होतं. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. डॉट चेंडू, डॉट चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. एक चांगला चेंडू मात्र रामच्या माध्यमातून बघायला भेटतोय. पोलार्ड सज्ज आहे. यावेळेस एक वेगवान चेंडू मात्र टाकला जातोय. पंच आमच्याकडे फिरतायत. वाईड घोषित केलं. एक अव्वंतर धाव, अव्वंतर धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते ती 34 वरती. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट कार्यक्रम मात्र गोलंदाज राम याच्या चेंडूवरती मात्र केलाय. पोलार्ड या गोलंदाजाने या 6 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 40. वैयक्तिक 35 धावांवरती फलंदाजी करतोय राकेश प्रभू ऑन पोलार्ड ऑन फायर. ज्याच्या बॅटीतून लांब लांब षटकार आपल्याला बघायला भेटत आहेत. मी पुन्हा एकदा सांगेल
मराठीमध्ये म्हण आहे, पदरात टाकलं जवळ घेतलं, जवळ टाकलं लय लांब 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 षटकार लगवला आणि या 6 धाब्याने धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती मात्र पोहोचले गेले 40 वरती. यावेळेस फुलटॉस चेंडू वरती होता, फुलटॉस चेंडू वरती फुल टोल वसूल करतोय, फुल टोल येतोय दमदार षटकार. या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पोहोचते ती 46 वरती. सेंटर काढून घ्यायचं होतं रे. एक चांगली फटकेबाजी मात्र राकेश प्रभूच्या बॅटिंगमधून मात्र बघायला भेटते. हे वादळ कुठेतरी शांत होतं, परंतु हे वादळ मात्र आता मैदानामध्ये मात्र घुमताना दिसतंय. वैयक्तिक 41 धावांवरती फलंदाजी मात्र करतोय राकेश प्रभू. स्कोर बोर्ड मात्र पोहोचला गेला 46 वरती. यावेळेस मात्र काय घडतंय, घडत नाही तर लागोपाठ येत आहेत बॅक टू बॅक 3 षटकार. मुकद्दर संघाचा 6वा ठोकतोय 6 धावा. या 6 धाव्यांनी धावसंख्या मात्र पोहोचली जाते ती 52 आणि वैयक्तिक 47 धावांवरती फलंदाजी करतोय. अर्धशतक होणार का या फलंदाजाच्या बॅटीतून हे मात्र बघावं लागेल. काहीसा भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय राकेश प्रभू. अर्धशतक ठोकणार का? यावेळेस मात्र काय केलं जातंय, लांब 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 येतोय दमदार षटकार आणि अर्धशतक मात्र या फलंदाजाच्या बॅटीतून आपल्याला बघायला भेटतंय. पहिली सेमीफायनल आणि राकेश प्रभूचं वादळ मात्र या मैदानामध्ये घुमलं. धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती पोहोचल्या गेल्या ती 58 करायच्यात 59 धावा. समालोचनामध्ये थोडासा बदल होईल, समालोचनामध्ये येतील मयुरेश कदम.